नमस्कार, शेतकरी योद्धा न्यूज लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। लातूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीदरम्यान लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लावणारी गंभीर घटना पुढे आली आहे। चाकूर तालुक्यातील लातूर रोड येथे मतदान सुरू असताना निवडणूक यंत्रणेच्या समोरच मतदान केंद्र परिसरात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दखल घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान ही घटना कळताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तात्काळ चाकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले। तेथे त्यांनी जखमी कार्यकर्त्यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांनी आपल्या समोर घडलेली संपूर्ण प्रकार मंत्र्यांनी सांगितल्याची माहिती देण्यात आली आहे। यावेळी सहकार मंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची तत्काळ व योग्य ती दखल घेण्याबाबत पोलीस यंत्रणेला सूचना केल्याची माहिती समोर येत आहे। मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भयपणे पार पाडावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे। आमच्या आधी पोलीस स्टेशनला डीवायएसपी साहेब आल्यावर मग त्यांना देखील ऐकायला गेलं। त्यांनी गाडी मागून घेतली, पुन्हा ते हाकालले सगळे। यांना काय याचा जीव काढायचा होता, ऐकायला गेले हो। त्यांनी जाणीव अपघाती भांडण झाल्याला सगळ्याला कळतंय। त्यांनी जाणीवपूर्वक केलं होतं। त्यांच्या समाजाचे सगळे लोक गोळा केले। काय गुन्हा होत आहे माणसाचा एवढा, काय त्यांचा गुन्हा आणला पाहिजे। लोकशाहीमध्ये जर तुम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये जर एखाद्याला काम करण्यासाठी जर ही दंड देत असाल तर ही कुठला प्रकार आहे? हे नाही। बघा आता प्रशासन काय तुमचं